शिरूर तालुक्यातील बंधारा बाधित शेतकऱ्यांना 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची जिल्हा प्रशासनाने मान्य केल्याने आंदोलन अंकुश संघटनेच्या लढ्याला यश आले आहे। शिरूर तालुक्यातील गेली 2 वर्षांपासून म्हैसाळ जुना बंधाऱ्याच्या जागी बॅरेज उभारण्याचे काम सुरू आहे। सदर कामासाठी ठेकेदाराने नदीत बांध घातल्यामुळे कनवाड हद्दीतील सुमारे 25 शेतकऱ्यांची 3.78 हेक्टर इतकी जमीन वाहून गेली होती। त्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे। जमिनीत संरक्षण बांध घातला पाहिजे। बॅरेजच्या कामामध्ये जाणाऱ्या जमिनीचे भूसंपादन होऊन शेतकऱ्यांना मोबदला मिळावा। तसेच शिरूर तालुक्यातील बंधारा खालील गावांना उन्हाळ्यांमध्ये स्वच्छ पाणी मिळण्यासाठी धरणामध्ये राखीव साठा असावा। या सर्व मागण्यांबाबत गेली 15 दिवस आंदोलन अंकुश संघटनेकडून ठिय्या आंदोलन करत कनवाड हद्दीतील ठेकेदाराचे काम बंद पाडले होते। याबाबत शिरूरचे तहसीलदार महेश खिल्लारी साहेब यांनी बैठक आयोजित केली होती। चर्चेमध्ये पंचनाम्यानुसार नुकसान भरपाई द्यावी आणि भूसंपादन तात्काळ करावं आणि मगच काम सुरू करा असा शेतकऱ्यांनी पवित्रा घेतला होता। यावेळी पाटबंधारे अधिकारी आणि आंदोलक यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली, पण तहसीलदारांनी परिस्थिती हाताळली। यावेळी चर्चेअंती शेतकऱ्यांना 7/12 कायम ठेवत एकूण 3.78 हेक्टर इतक्या जमिनीस 50 लाख रुपये पंचनामेनुसार सर्व शेतकऱ्यांमध्ये विभागून 2 टप्प्यांमध्ये नुकसान भरपाई देण्याचे ठरले। तसेच उत्खननात निघणारी दगडमाती वाहून गेलेल्या जमिनीमध्ये भर घालण्याचे ठरले। जमीन परत वाहून जाऊ नये यासाठी संरक्षण बांध घालण्यासाठी प्रस्ताव संबंधित विभागाला पाठवणे, तसेच भूसंपादनाच्या बाबतीत प्राथमिक मोजणी झालेली आहे। 1 महिन्यांमध्ये अंतिम मोजणी करून प्रस्ताव भूसंपादन प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले। टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी शिरूरहून सुभाष गुरव।